इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे झालेत सज्ज. चला बघूया ही इच्छा नेमकी आहे तरी काय. तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. तो असतो गेला बिचारा मधू अण्णा, आयुष्यभर एकटाच राहिला तो. आता लग्नच नाही केलं म्हणलं एकटाच असणार की. पोरं बाळा बी नाही ती. आम्ही एवढे पुतणे होतो कवा आलं नाही तर आमच्याकडं. नाही तसा एकलकोंडाच होता तो. माझ्याशिवाय कोणाशी त्याचं पटायचं बी नाही. जायच्या आधी मला म्हणाला होता, श्याम्या माझं सगळं कार्य तूच कर आणि ते बी याच खोलीत कर. सगळं करवून घेतलं त्याने माझ्याकडून. नाही तसं आम्ही होतो की आता पुतणंच होतो की आम्ही. आणि यायला पाहिजे होतं पण तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळेस. काय आता काम म्हणल्यावर काय अचानक नाही आता आलं, आता काय करायचं. असतात काम. दाद्या हो 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 रोया हो 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 झाले 13 दिवस झाले आता. हो 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 सॉरी सॉरी लेट झाला जरा. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी. का रे भाऊ, कशी आहे मुंबई? हा वर्स्ट लाईफ कॉर्पोरेट लाईफ इज वर्स्ट लाईफ. मी सांगतो तुम्हाला, अण्णांचं पण झालं ना तेव्हा मला ऑस्ट्रेलियाची सगळी लोक माझ्या डोक्यावर बसली होती. अरे बापरे. मी म्हणालो त्यांना मला सोडा अंत्ययात्रेला तरी जाऊ द्या, पण नाही मला म्हणजे जायचंय तर जा आणि नोकरी सोडून जा. म्हटलं बरं तसं करतो. अरे हे तिकडे 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 ठेवायचे ना रे. सॉरी सॉरी सॉरी. नाही पण तुम्ही जे म्हणालात ना मला की ते व्हीलचं आणि सगळं 13व्याचं आहे, मी म्हटलं नॉट डुईंग. मी तुमचं काय ऐकणार नाहीये. माझं ब्लड रिलेशन आहे. मी जाणार म्हणजे जाणारच. अरे तिकडे ना रे. सॉरी 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 भलती बिजी असता घडत शहरातले लोक. हे अगदी ठणकावून सांगितलं हं ओंकारनी. ऐकलं नाही म्हणजे नाही. अरे ओंकार, झालं? ते ईशाताई आणि प्रसादराव येत आहेत ना? हा नाही ते प्रसादरावांचं जरा दुकान बंद बिंद करायचं असतं. आणि आमच्या ताईचे गुडघे म्हणजे विचारू नका. खात बसलाय ताई. 13वा संपला असेल तिकडे. खायला पाहिजे माणसाला. काल गेला जाताना पण कोम कोम का सगळं आलं तोंडात. खात बसलाय माणूस. ताई नाही ताई ताई नाही ताई ताई. हो काय हो 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 नको 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 नाही. हो 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 हो. नमस्कार प्रसादराव. नमस्कार. खाऊन घ्यायच्या आधी मग बोलायचे ना. आत घ्यायचे तर बाहेर फेकलं तुम्ही. दिवसभर उपास होता काल, मग आज भूक लागली बरं, म्हणून बरं. खातायत. पाया पडून घ्या. अरे माझ्यानी मधु अण्णाचं. पाया पडून घे ईशा. अण्णा अण्णा कसे गेला सोडून हो? बरोबर माझ्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटच्या दिवशीच जायचं होतं तुम्हाला अण्णा. अंग खांद्यावर खेळले तुमच्या पुतणी आली आहे, तुमची ईशा आली आहे. बस बस बरोबर नाही केलं त्याने. तुला अंगा खांद्यावर खेळवताना त्याचे गुडघे जायला पाहिजे होते. ताई इथे तू इथे इथे बस. ताई ताई हळू 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 ताई बसा. ताई दोन्ही गुडघे दुखतायत का ग? ना आता बदललाच म्हणून विचारलं. ए दाद्या दुसऱ्या पायावर वजन पडलं ना की हा गुडघा पण दुखतो. हळू हळू हो दाद्या, हळू. हसू नका, पाया पडा. हळू. पूजेला आलायत का भाऊजी? प्रसाद काय मागताय? बसून घ्या बसून घ्या. प्रसादराव बसून. पंडू तात्या गेलं. पंडू तात्या. मधू अण्णा
कोण बंडू तात्या? मधू अण्णा गेले भाऊजी. मधू अण्णा काय हो तुमचा इमोशनल झालं ना की नावाचा गोंधळ बस बस होतो बस यांचा. बस बस हो हो, बस बसा बसा. राम काका हा? अहो काका थँक्यू. अरे नाही त्याच्यात काय थँक्यू नाही एवढं नाही तुम्ही होतात म्हणून यांचा शेवटचा काळ तरी बरा गेला हो. होय हो, नाहीतर शेजारी म्हणून एवढं कोण करतं मला सांगा. अरे आम्ही काय नुसते शेजारी होतो का? काय रा दोस्त होता माझा, जीवा भावाचा मैत्र होता. फ्रेंड पण बरं झालं बरं का तुम्ही आले. काय तो मला नेहमी म्हणायचा, अण्णा हे माझं सक्का कोणी नाही आहे, पण जे काय माझे पुतणे आहेत ना तेच माझे आपले आहेत बुवा. बस काय याला काय अर्थ आहे? आ मधू अण्णा किती झालं तरी श्याम काका लांबचा असला तरी आमचा काका होता. अरे हो भो, श्याम काका मी आहे. काय बोलताय? काय बोलताय तुम्ही? ते मधू अण्णा जे गेले ते मधू अण्णा. कोण गेलंय? काय बोलताय तुम्ही? ताई. श्याम काका आहेत नाही ते ए, बसले. अरे. त्यांना मग. ताई ताई ताई. ईशा ईशा हो. ईशार जाऊ दे, कावळ्यात छापाने कुठे काय मरते का? शांत शांत. तरी घेऊन जायचं हो हो एकटा एकटा हो 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 एकटाचे. चल चल उगा मुगा राय, जाऊ दे जाऊ दे, जाणारा जातच असतो रे. चल 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 आपली जागा घे, चल चल चल. उगा मुगा राहणार रे. अरे होत राहत, एवढं काय रडायचं त्याच्यात? हा? बस 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 बस. हा? कोण आहे? मला पण माहित नाही. सकाळपासून आलेला आहे तो, नुसता रडतोय ना काम करतोय, रडतोय ना काम करतोय. अरे पण तुम्ही विचारलं नाहीत का? तो असतो. तो असतो हं. बस हो येस एवढाच लॉजिक आहे. येस. परंपरा आहे ना ती. शोक सभेच्या स्किट मध्ये असतो ना तो. बरं त्याला काय बोलायला जाऊ, नुसता बोंगात आणतोय. म्हटलं मरू द्या, काय करायचं तर करू द्या. ना ता, ऐका, जवळजवळ सगळं कार्य आटोपलेलंच आहे. फक्त आता अन्नाच्या अस्थी विसर्जित केल्या तर त्याचा आत्मा मुक्त होऊन जाईल भाऊ. हा मला अण्णा बोलला होता की त्याच्या अस्थी आहेत ना पार तिकडे मांडवी नदीत विसर्जित करायच्या म्हणे. तर तेवढं विसर्जित करून द्या बा. हो ओंकार, घेऊन जा मग अस्थी तू. हा म्हणजे असं काही हे नाहीये, म्हणजे आम्ही अण्णा तर काय परके कुठे आहेत. नाही, तुमचेच आहेत. हा, आमचेच आहेत, आमचेच आहेत आमचेच अण्णा. नाही हो, पण ना आम्ही कॉर्पोरेटची बैल झालो होतो श्याम काका. सिरियसली म्हणजे ना आमच्या हातातच काही नसतं. अरे आज पण ना मी असं माझं सॅक्रिफाईस करून आलोय माहितीये. करिअर अख्खं स्टेकवर आहे करिअर. मला माहित नाही उद्या जाऊन काय होणार आहे ते. हे ना सुट्टी मिळत नाही काय नाही नाही, ना. त्यामुळे मला प्लीज गृहीत नका धरू. अरे आय नो रूढ आहे ताई, आय नो रूढ आहे, पण मी काय आय एम हँडकफ्ड ताई. मला प्लीज गृहीत धरू नका. आय एम सो सॉरी. मला पण गृहीत धरू नका. काय मी HR आहे एका मोठ्या कंपनीत, मला पण सुट्टी मिळणार नाही. आणि आमच्याकडे बेबी आहे ना. अरे बापरे, ओंक्या? अरे तुला मूल झालं सांगितलं. नाही, 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 नाही. आमचा आम्ही- कुत्रा ब्रुनो. ब्रुनो पेट पॅरेंट आहोत ना आम्ही. असं का? बरं. ब्रुनोला सांभाळायला लागतो, सकाळी खाली फिरवायला घेऊन जाऊ लागतो. त्याला एकट्याला नाही सोडू शकत. काय आमच्या समोरच्यांकडे मस्करा आहे ना, ते ब्रुनो आणि मस्करा भांडतात दोघं. मला वाटलं त्यांचं काहीतरी होईल, ब्रुनो मस्कराचा एक ब्रुन मस्का कोणतरी. पण नाही, त्यांचं जुळतच नाही, पटतच नाही त्यांचं नाही एकमेकांचे. हो. स्वभावच वेगवेगळे आहे. एक्सेप्ट काय? नाही होत त्यांना. नाही ना. नाही, भाऊजी करतील ना. हा? भाऊजी जातील. भाऊजी जाल ना. आ? आ? जाल ना म्हटलं. जाऊया जाऊया. चला डन. हा, भाऊजी, तुम्ही कुठे कुठे? अस्थी घेऊन जा. अस्थी विसर्जन. हा? अस्थी विसर्जन. अस्थी घेऊन जा बा मांडवी नदी. आहे का? हे बघा प्रश्न आहे. अरे यार, जायला काय मी जाईन. हा, भाऊजी जा ना मग, जाते. जा, नाही ना, जा. अरे मी जाऊ शकतो. प्रश्न तो नाही. मग पण कसं आहे म्हणजे चंपक तात्या आपलाच होता. कोण चंपक तात्या? मधू अण्णा. हो काय भाऊजी? नाही मधु अण्णा तर मधु अण्णा आपलाच होता. पण काय आहे ना, आमचं जनरल स्टोर आहे. मग जनरल स्टोरला थांबावं लागतं, गल्ल्यावर थांबावं लागतं. थांबावं लागतं. म्हणजे पोरं तुम्हाला सांगतो धनाडामध्ये झोल करतात हो. बाई हो.
गल्ला सोडून जरा इकडे तिकडे गेलं आणि नंतर गल्ला बघितलं की गल्ला असं होतं आमचं. नका ना करू. अस्थि विसर्जनाच्या विषयाखाली विसर्जित करण्यासारखे विनोद नका ना करू. काहीतरी आपलं. म्हणजे मला जमणार नाही एवढंच म्हणायचं. ईशा 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 बेटा, मग तू अस्थि घेऊन जाते का? मी हा माझ्या अण्णा आहेत ते. हो ना मग. मी जाणार नाही का मग? बर बर जा मग. हे गुडघे बरे असते ना, हे अशा हाताने असते. तायडे तुझ्या गुडघ्याच्या नादाला मांडी बुडशील माझी. ग बस, नाटक कर. तुझा ना हा तुझा ना अस्थि विसर्जन करायला तसं रोयाला म्हणताय पाठवा. का? रोया नाहीतरी असंच असतो. काय ना त्याला पाठवा. हा, रोयाला पाठव. रोया, जा. रोया जा. जा रे भाऊ. हो. असंच असतो म्हणजे ठीक आहे असंच काय तेवढं राहणार राहिला आता. निष्ठावंत कार्य करता आहे आता मी. भाऊंचा नुसतं फोन जरी आला नाही लगेच पळत पळत जायला लागतंय मला. ह्या सभा त्या सभा सुट्टी नाही अजिबात. गाडी मीच चालवतो ना त्यांची, म्हणजे ड्रायव्हर पण आहे मी. तिकीट मिळालं यावेळी भाऊंना आमदारकीचं. आमदार झाले की नाही मंत्री पण मिळणार. अण्णांची ती घेऊन स्वतः जाणार मी हेलिकॉप्टर मधनं. भाऊंच्या हस्ते करणार ते विसर्जन. काय रोया, काय कधी त्यांना सुट्टी नाही. तिकीट, कधी उभे राहणार, कधी ते निवडून येणार, कधी तेवढ्या वेळ काय तो कलश काय असाच ठेवायचा का? नाही तर काय. सोडा हे असले धंदे सोडून दे, आधीच सांगतो तुला. अरे श्यामभाऊ ऐका ना, श्याम का तुम्हीच जा ना, तुम्हीच करून या ना. काय हा, वाटतं? शांत जा. हे बेस्ट आहे. शांत जा. तुम्हीच जा. तुम्हीच अरे करा, नाही तुम्हीच भाऊ. करा. अरे पण अस्थि विसर्जनाच्या पूजेला रक्ताच्या नात्यातलं कोणतरी पाहिजे ना. काय बोलता पप्पू काका? श्याम काका. हे जे आहे श्याम काका. बस काय बोलता? कुठल्या रक्ताची नाती काय हा? अडी अडचणीला शेजारचा रक्ताच येतो. अरे काय? शेजारी कोण राहतो? शेजारी. काय बोलता? ताई, ताई. ताई, ताई. काय एकतर झोपताय ना तर काही बोलताय. ताई. थोबाड ना बंद ठेवा, बंद. ताई, ताई. फक्त खाणं कोंबड्याच्या लायकीचं आहे थोबाड. ताई, ताई. आम्हा सांगितलं की मला नाही ताई, आवडत. ताई, ताई, काय चाललंय? तायडे तू एकदा गुडघ्याचा आणि फरशीचा अंदाज घे फक्त जरा. तू विसरतेस का तुझा गुडघा दुखतोय ते? काय नाही. तुम्ही जा, ठरलं तुम्ही जा. नाही नाही, ती मांडवी नदी आहे ना, गैरी लांब आहे. एक तर आहे ना प्रवासात बसून बसून आहे ना माझे गुडघे बलते दुखतात. नुसते ठसा ठसा करतात हिची ते. औषधं घेऊन जा. हा, दे अरे त्यांनी. लिगामेंट गेलंय रे भाऊ काका. माझं. कुठं आहे कुठं मांडवी नदी? गोव्याला. अगं बाई. ते हे स्वस्तात मिळतं ते. हा काजू फेनी. हो रे. हा ना रे. सिंगम वाला गोवा. अरे सिंगम वालाच ना रे. शेवटच्या दिवसांमध्ये ना अण्णाला गोव्याच्या बलता लळा लागला होता. अण्णांना. गोव्याचा? फोटोत पण बघा ना, जाताना पण गोवा करतोय तो. लोक जाताना आ करून जातात, हा गोवा करून गेला. शेवटचे शब्द तेच होते बा त्याचे. एक मिनिट, कोणी काय आता मध्ये बोलू नका. हे बघा ओ, हे कोण आहे ते? मधू अण्णा. मधु अण्णा आहेत. मधु अण्णा गेले. हा मी कोण आहे? मधु अण्णाचा जावई आहे. हा. जावई मध्येच येता जावई. मी जाणार. कोणी काय बोलायचं नाही. मधु अण्णाचे हे करायला मी जाणार. ओंकार तू येणार? काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे का? लोक भले मला पुतण्या समजत असतील, यांचा पण वडील होते ते माझे मोठे बाबा मानायचो मी त्यांना, बिग डॅडी. मी आधीपासूनच ठरवलं होतं की जॉब गेला तरी चालेल पण अण्णांचं अस्थि विसर्जन मीच करणार म्हणून. आता तुम्ही बोललात भाऊजी तर तुम्हाला यायचं आहे तर चला, मला तसं काही हे नाही पण मी येणार. चेतू चालेल. ईशाताई नाही जाऊया. नाही सगळेच जाऊ. नाही नाही तुम्ही दोघी नको, मी आणि भाऊजी जाऊन येतो, अस्थि विसर्जन करून येतो. भाऊजी 4 दिवस ओके आहेत ना? 4 दिवसात काय होणार? 5 nights 6 भाऊजी days. 5 nights 6 days कशाला हवेत अस्थि विसर्जनाला? काय परिस्थिती काय? प्रश्न काय विचारते? 6 दिवस कशाला हवेत? कशाला हवेत? काय आता सांगायचं? सांगा आता. आता काय करायचं? अस्थि विसर्जन. बरोबर. मग 6 दिवस कशाला? वा रे वा. काय अस्थि विसर्जन ना? अस्थि विसर्जन 6 दिवस लागतात बाबा. सनबात वगैरे काय बोलला? सनबात. नाही नाही कसली सनबात? ताई 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 गप्पा बसतो का? ताई सनबात? ताई, अगं मला अगं बोलायचंच नाही. जा. अगं अस्थींना ऊन दाखवायचं ना, उन्हाखाली जरा अस्थी ठेवायला पाहिजेत ना, का? त्याचं म्हणता येते का? काय अगं
दमट असतं वातावरण त्या कळशामध्ये, ते घट्ट होतात सगळी हे राख आणि अस्थी ती ना. मग आणि आपल्याला व्हिडिओ नाही काढायचंय भाऊजी, बरोबर. ग्रुपमध्ये टाकायला ते अस्थी वगैरे, तर ते असे अस्थी टाकताना असं छान दिसलं पाहिजे ना. दाजी मी पण येणार अण्णांच्या पिकनिकला. हे हाडकं विसळायला. कब्बशी होती अण्णा, कपरा जरा नेणार, थांब नेऊया, जरा, नेऊया. नेणार नेणार. नेऊया. चला चला हा, आपण चला. ताई जाना बोलतायत ते. नाही अण्णा हा? नाही, तुमचीच पुतणी आलेली असताना जावई कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्हाला मी घेऊन जाणार. ए बेटा, अण्णाला आधी देव घेऊन गेलेला आहे, त्याच्या फक्त अस्थी न्यायच्या आहेत. तेच बोलायला देवा मी. अस्थि घेऊन जाणार मी. आपण जाऊया. जाऊया हा, रोयाची बायको तू आणि मी, आपण तिघी पटकन जाऊन घरात येऊया. आपण जाऊया जमेल ना तुला? जमेल. मग थोडी शॉपिंग करावी लागेल. शॉपिंग मला पण करावी लागणार आहे. 2-3 वन पीस घेते. घालूया. चालेल. पार्लर मध्ये जाऊया आधी. हा, तुझ्या घरासमोर आहे ना? हो मी घेत. स्विमिंग कॉस्ट्युम स्विमिंग कॉस्ट्युम शाम का इकडे स्विमिंग कॉस्ट्युम मिळतील. अण्णांच्या अस्थींसोबत पोहायची कॉम्पिटिशन करायची आहे का? नाही स्विमिंग कॉस्ट्युम पाहिजे. ते असती ते बीच फिरायचं. आम्ही नको, नको. आम्ही यांना जातो. नाही जमणार. आपल्याला नका, आम्ही आमच्या जातो. शर्ट बीच काहीतरी आमच्या ना- नावाने बुकिंग करा, आपण जाऊया तिकडे. हा हा, ऐका, मला बाटल्या पण घ्यायची ते हळू बोल जरा, बाटल्या घ्यायचे ते. स्वस्तात मिळते हा, त्यांना. घेऊया, आपण बाटल्या गेलो, घेऊया. भाऊंना कळलं बाटल्या आणल्या. भावना बिवना नको, काढतोय. 2च मिळतात प्रत्येकी बाटल्या. प्रत्येकाला 2 आहेत? 2च आहे. ते कसिनो बिस्टिनोला पण जायचंय. नाही नाही, सांगा का आम्ही जातो. आमचं तिकीट बुक करा. नाही, 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 आम्ही जाणार. आम्ही ठरलं जाणार. आमचं. एक मिनिट, ताई आम्ही- मोठ्या आहेत. नाही, नाही, आम्ही नाही. ताई मोठ्या आहेत. ताई आम्ही अरे थांबा रे. आमचं कॉस्ट्युम पण तयार झाले आहे. माझ्या नाही, मी जाणार. थांबा थांबा, थोडस माझं चुकलंय. मी आता चेक केलं, ती मांडवी नदी आहे ना, ती गोव्यात नाही, एक कर्नाटकात आहे. तर कर्नाटकात जावं लागेल बुवा अस्थी घेऊन. हट रे हट. चल हट रे, याला काय अर्थ आहे? हट. एवढं सगळं हे करायचं आणि आता हट. नाही नाही नाही, चल हट. काय करायचं या गुडघ्यांचं? माझा जनरल स्टोअरचा सीझन आहे, मला जावं लागणार आहे. हॅलो, येस, कमिंग बॉस, कमिंग कमिंग. येस येस येस, आय एम जस्ट लिव्हिंग. मला आलाय फोन बॉसचा, मला निघावं लागेल ना लगेच. चल चल. ब्रुनो आठवण काढतोय, मला पण जावं लागेल. अरे काय काय हो, चल 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 चल. श्याम काका, मला वाटतं ते तुम्हीच ते कर्नाटकात जाऊन या. करतो मी. जाल ना? हो, माझा गैरा दोस्त होता तो. मी तर Yes, तेवढं yes. तर करीनच ना. करा करा. हा, चला चला, येतो. या, हा, या, या, या. चल ते कॅरेक्टर सोड, चल लवकर बाहेर चल. चप्पल कुठे? या या या. हा काय दलिंदर लोक आहेत बाप. मांडवी नदी गोव्यातच आहे हे बी माहिती नाही त्यांना. अरे तुझे झालं ना काम, जाय ना दुसऱ्या घरी जाऊन शोक कर ना. आता मी जातो गोव्यात, जातो अस्थी घेऊन आता. हा हो श्याम काका, हा गोवा आहे म्हटल्यावर मी सोडणार थोडी आहे. हे? चला. चाल मग. वा वा वा, खूप छान परफॉर्म केलं सगळ्यांनी. आणि सगळ्या नावांमध्ये ह्या चेहऱ्यासाठी चंपक तात्या हे नाव मला जास्त पटलं. मस्त. बघूया 25-6 बृंदमस्का प्रसाद दादांना कसा वाटलाय. प्रसाद दा. ओमकार, तुझ्या ब्रुनोला सांग माझ्या पोरीकडे ढुंकूर म्हणून पाहायचं नाही म्हणून. अफलातून उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. विषय खूप खूप छान होता. खूप सहज, साधा, सोपा, नर्म विनोद होता आणि त्याची मजा खूप उत्तम पद्धतीने आली. चेतना मस्त, श्याम मस्त, ईशा मस्त, आप्पा काका मस्त. तुम्ही सई. मस्त परफॉर्मन्स होता. ग्रेट टीम वर्क. आणि मला सगळ्यात जास्त काय गोष्ट आवडली असेल तर माणसाच्या अंगकाडू वृत्तीवरती आणि कन्व्हिनियंट जगण्यावरती तुम्ही एक खणखणीत भाष्य केलं, ते मला खूप आवडलं. वा 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 सई. वा वा वा. भन्नाट परफॉर्मन्स. कीप इट अप गाईज.